महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा संस्था नागपूर आणि शिवसेना शाखा क्रमांक 4 या शाखेचे आपले विभागातील माननीय विभाग प्रमुख साहेब उदयजी पाटेकर, सौ सुजाता पाटेकर, सिद्धेश पाटेकर आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने हे शिबिर गेल्या 7 तारखेपासून आपण इथे सुरू केलेलं आहे। त्यांच्या विभागातील आपल्या विभागातील लोकांना याचा फायदा मिळावा आणि लोक सुदृढ राहावे या एकाच अपेक्षेने गेल्या 4 महिन्यापूर्वी साहेबांनी मला एक सांगून ठेवलेलं होतं की तुमचे तिकडचे शिबिर संपले की माझ्याकडे ये, माझ्या विभागात शिबिर राबवायची आहेत, माझ्या लोकांनाही त्याचा फायदा मिळायला पाहिजेत म्हणून। काय तो एक अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून 172,000 आपण या ट्रीटमेंटने बरे करू शकतो। सगळ्या आजारांवर ॲलोपॅथी घेतली, आयुर्वेदिक घेतली, होमिओपॅथी घेतो, तेही बरं वाटलेलं नाही म्हणून पर्यायी उपचार पद्धती म्हणून 172,000 या ट्रीटमेंटनी आपण घरी बसून बरे करू शकतो। हीच माहिती तुम्हाला या ट्रीटमेंट विषयी आता मी देत आहे। तर सगळ्यात पहिले हे ट्रीटमेंट आपल्याला किती दिवस घ्यायची आणि त्याची काय काळजी घ्यायची संपूर्ण समजून घ्या। ही ट्रीटमेंट आपल्याला कुठलाही आजार मुळातून बरं व्हायचा आहे आणि कायमस्वरूपी औषधापासून दूर राहायचं असेल तर 90 दिवस हे ट्रीटमेंट आपल्याला पूर्ण करायचे। 90 दिवस म्हणजे 90 तास, सकाळी अर्धा तास याचा ट्रीटमेंट, संध्याकाळी अर्धा तास, 1 तास झाला एका दिवसाचा 3 महिने म्हणजे 90 दिवसाची 90 तास करायचं आहे। त्यानंतर याला वापरायची तुम्हाला गरज पडणार नाही। 3 महिन्यात तुम्ही बरे होणार, 3 महिन्यात बरे होणार, 2 महिन्यात बरे होणार, पण मध्ये सोडायचं नाही। कारण की मध्ये जर सुटला तर त्याचा इफेक्ट लॉंग लाईफ तुम्हाला दिसणार राहणार नाही, 5-6 महिन्यात परत चालू। पण 90 दिवस पूर्ण केला तर 6 वर्ष 7 वर्ष तुम्हाला कधीही तो त्रास पुन्हा सतावणार नाही। म्हणून आपल्याला ही ट्रीटमेंट पूर्ण 90 दिवस करायची आहे। 1 महिना इथे तुम्ही 60 सिटिंग ट्रीटमेंट घेतलं तर मला गॅरंटी तुम्ही 70-80% बरे होणार। सगळ्या औषधी बंद झालेल्या तरी सुद्धा 70-80-90% बरं होणार। मग पुढे काय हा प्रश्न लोक विचारतात, ते काका विचार